नमस्कार, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, जिकडे आपण डेली वरती अनालाइज करतो. नित्य नित्य रोज आपण विचार करत असतो, समजत असतो मार्केटला, की मार्केटला नक्की जायचं कुठे. बघा, काल आपण ज्या लेवल्स मांडलेल्या आपण काल बोललो की हा जो पिवळा भाग आहे, येल्लो झोन आहे, त्याला आपण बोलतो की नो ट्रेडिंग झोन. याचं कारण काय? कारण का जर मार्केट तुटलं तर इकडनं एक मुवमेंटची अपेक्षा आहे. कुठे? तर 25,050च्या वरनं तुटल्याच्या नंतर एक वरची दिशामध्ये आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो, या आपण वरच्या लेवल्स बघू शकतो. ठीक आहे. आणि खाली जर बघायचं आहे तर मी 780च्या खाली काहीतरी करेन. ठीक आहे, 780 पर्यंत मी टार्गेट ठेवलेले. 800 850चा खाली तर माझा मार्केट जर गेलं तर मला 780 पर्यंत टार्गेट होता. ठीक आहे. मार्केट तसं काही केलंच नाही. मार्केटने एक समजा आज मार्केट लगभग 1910 ला खुललं तर वरती 25-10-19 ला संपलं समजा. तर हा लो आणि हा हाय असल्यामुळे मार्केट आज रेंज बाउंड होतं. म्हणजे मार्केट असं बघायला गेलं तर पूर्णपणे साइडवेज होतं. आणि अशा मार्केटमध्ये आपला संयम आणि नियम पाळणं खूप जरुरी असतं. फक्त रेड कॅन्डल आली की सेल करायचं, ग्रीन कॅन्डल आली की आपण कॉल घ्यायचा, पुट घ्यायचा, याला अर्थ नाहीये. त्यामुळे आज ज्यांनी ट्रेड नसेल केला ते नक्कीच एक चांगल्या गोष्टीचा अनुभव घेत आहेत. चांगल्या गोष्टीचा अनुभव म्हणजे काय? ती लोक एक रिअल ट्रेडरच्या जर्नीवरती आहेत आणि ही जर्नी तुम्हाला पुढे येऊन खूप फायद्याकारक ठरणार आहे. कारण का ज्याला संयम आणि नियम नाही ना, तो माणूस फक्त मार्केटच्या पाठी धावेल. मार्केटला समजा, पहिलं मार्केटला कुठे जायचंय. मार्केट जर लेवल तोडत नाहीये तर आपण का मार्केट बरोबर भांडायचं ना? मार्केट बरोबर जो माणूस भांडेल या रागवेल, रुसेल या बदला घ्यायचे प्रयत्न करेल ना, की माझा आज लॉस झाला म्हणून आज मी प्रॉफिट करेल, तर कधी पॉसिबल नाही. ते मार्केट इज सुप्रीम. मार्केट सुप्रीम आहे. मार्केट काय करतंय हे कळल्याच्या नंतरच तुम्ही करा. मार्केटने एक सरळ ओपनिंग दिली, गॅपअप मध्ये मार्केट खाली आलं आणि एक छोटासा मोमेंट दिला. ठीक आहे. आता बघायला गेलं तर एक ही जी रेंज आहे मार्केटनी पाडलेली आहे, जी कुठली 980 ची आहे. ठीक आहे. माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये पण टाकलेलं की 980च्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर बघूया. पण मार्केट सस्टेन झालंच नाही, पटकन खाली आलं. म्हणजे असं बघायला गेलं तर एक छोटासा झोन बनलेला आहे. म्हणजे एका झोन मध्ये अजून एक झोन बनलेला आहे. तर आता आपल्या जे लेवल लागले आहेत त्याच्यावरती मी खूप ठाम आहे. हे लेवल्स मी तोडणार नाही. पण आज मार्केटने काय केलंय आणि ह्याचा परिणाम उद्या काय होणार आहे हे पण बघणं खूप आवश्यक आहे, जरुरी आहे. कारण उद्याचा सेशन जो आहे तो आपला असेल सेन्सेक्सचा एक्सपायरी. त्यामुळे मोठ्या मुवमेंट या एक साइड मुवमेंट येण्याचा शक्यता जास्त असते. ओके. परवा मार्केट बंद आहे कारण का गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे डायरेक्टली आपल्याला गुरुवारचा निफ्टीची एक्सपायरी भेटते. म्हणजे डायरेक्टली दोन्ही एक्सपायरी लागोपाठ येत आहेत बुधवार बंद असल्यामुळे. तर मार्केटमध्ये नक्कीच प्रेशर बनलेलं आहे. ओके. हे काय होते तुम्हाला माहिती का? आज काय झाले, मार्केटमध्ये प्रेशर निर्माण व्हायच्या अगोदर मार्केट एक हलकेसा मुवमेंट द्यायला चालू करतं. ठीक आहे ना? ज्वालामुखी फुटण्याच्या पहिले आहे ना, जमीन हलते, धूर येतो, गॅसेस त्याच्या बाहेर येतात आणि नंतर मग कुठेतरी जाऊन ज्वालामुखी फुटतो. तर ते आपल्याला कळतंय. दुसरं उदाहरण बघायला गेलं तर पाऊस येण्यापूर्वी पहिले वादळ चालू होतो, विजा गडगडतात आणि नंतर पाऊस चालू होतो. तर आपल्याला तेच समजायचं की पाऊस पडणार आहे, तो किती पडणार आहे, तर विजा किती गडगडतायत, किती वारा सुटलाय, त्याप्रमाणे पावसाचा आपला अंदाज येतो. हा एक्सपिरियन्स तुम्हाला कधी, तुम्ही रोज हर पावसाळा बघाल तर, हर वर्षीचा पावसाळा बघाल तर तुम्ही एका पावसाळ्यामध्ये विचार कराल की येस मला कळलं आता विजा गडगड म्हणजे पाऊस पडणार, असं नाहीये. विजा कडकून निघून जातील, पण तो एक्सपिरियन्स येतो. तोच एक्सपिरियन्स आपण घेत चाललोय, एक एक पाऊल आपण पुढे चालतोय. ओके. तर आपण आता बघूया की मार्केटने नक्की काय केलं. त्यासाठी आपल्या सगळे आपण लेवल्स काउंट टाकूया आणि क्लिअर बघूया की मार्केट आता एका रेंज मध्ये. असं क्लिअरली बघायला गेलं तर मार्केट ही जी रेंज आहे 850 ची आणि वरची जी रेंज आहे लगभग मी ही पकडतो. बघा, ही का पकडली तुम्हाला कळलं असेल. ही का पकडतो कारण इथे पण मी एक सेलिंगचा प्रेशर आलेला आहे, मार्केट बाउन्स आलेला आहे. ओके. वरती जाऊन मार्केट परत ज्या झोन मध्ये आले, आता दोन झोन निर्माण झालेले आहेत. एक तर वरचा आहे जो 160चा आहे. ओके. आता नीट ऐका, 160चा जो रेंज आहे ना, 160चा, जर मार्केटनी इकडनं काहीतरी वरती मुवमेंट दिली तर पहिला टार्गेट आपला 160चा असणार आहे, नक्कीच असणार आहे. आणि त्याच्यावरती पण नंतर मग वेगवेगळे टार्गेट असू शकतात. पण मार्केटला पहिले ह्या झोन मधनं बाहेर निघणं खूप जरुरी आहे.
आवश्यक आहे, त्याशिवाय मार्केट काय करणार, करून देणार नाही. ठीक आहे. आता तुम्ही जर क्लिअर बघाल ना, तर मार्केटमध्ये एक पॅटर्न बनला आहे. मार्केटमध्ये एक पॅटर्न बनलेला आहे. तुम्ही बघाल ना, तर मार्केटमध्ये एक पॅटर्न बनलेला आहे. खूप लोकांना दिसला असेल, खूप लोकांना नसेल दिसलेला. मार्केट एक पॅटर्न, हा पॅटर्न मला सारखा सेलिंग साठी येण्याचा साठी प्रेरित करत आहे. मला तो सांगतोय, मला समजवतोय की बाबा मी वरती जाणार नाही, मी खालच्या साईडला जास्त ट्रेड घेण्याचा प्रयत्न करत आहे. मार्केट मी पडण्यासाठी जात आहे असं सुचवत आहे. पण सुचवणं आणि करणं खूप वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. कारण आपलं बघा, इथे मी 2-4 व्हिडिओ पासून बोलतोय की गॅप आहे, नक्कीच गॅप आहे, हा मोठा गॅप आहे. हा गॅप लगभग 750 पर्यंत आहे. म्हणजे 850 मार्केट जर तुम्ही बोलताय तुटायला, तर 200-250 पॉईंटचा खाली मार्केट खाली पडणार आहे. आणि मार्केट आता कुठे आहे? 970-900 ला आहे. म्हणजे अजून मी 100 जर पॉईंट पकडले तरी मार्केट 300, 250, 300 पॉईंट खाली येण्याच्या शक्यतामध्ये जास्त दिसते मला. आणि मार्केट काय करतं, जवळचे टार्गेट घेत नाही, तो लांबचे टार्गेट घ्यायला नक्कीच जातो. कारण जेव्हा आपल्याला वाटतं ना की मार्केट वरती जाणार आहे, तेव्हाच मार्केट पटकन खाली येतं. या जेव्हा आपण खाली पडणार असतं तेव्हाच मार्केट पटकन वरती जातं. आणि लोक बोलतात की मग मी जिकडे ट्रेड घेतो तिकडेच मार्केट फिरतं. असं का होतं? कारण का सायकोलॉजी बरोबर नाहीये, तुमची टेक्निकल लाईन बरोबर नाहीये, तुम्ही मार्केटला समजण्याचा प्रयत्नच करत नाहीये. तुम्ही आपल्या मनानेच विचार करताय की मार्केटमध्ये असं होणार. मार्केटमध्ये असं नाही होत. तुमच्या बोलण्याप्रमाणे जर मार्केट चाललं तर तुम्ही एका महिन्यामध्ये करोडपती व्हाल. चुकीचं आहे ते. आणि मेन गोष्ट काय माहितीये का, एक सिंपल सोल्युशन आहे सगळ्या गोष्टीचं. म्हणजे मी तुम्हाला ट्रेडिंगसाठी पण बोलतोय आणि बाकी इतर आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुमच्या घडामोडी घडतात त्याच्यासाठी पण बोलतोय. एक सेंटेन्स आहे, एक वाक्य आहे, आपल्या चुकांना ऍक्सेप्ट करायला शिका. जेव्हा तुम्ही आपल्या चुकांना ऍक्सेप्ट करायला शिकाल की माझी चूक झाली, तेव्हाच तुम्ही काहीतरी बरोबर कराल. कारण तुम्ही चूक करतच राहाल आणि स्वतःला बोलाल की नाही मीच बरोबर आहे, तर मार्केट तुम्हाला अशा लेवल बरोबर लेवलवर नेऊन ठेवेल ना की तिकडनं तुम्हाला कधी उठता येणार नाहीये. बघा, कडू आहे पण सत्य आहे की चुका ऍक्सेप्ट करा की माझा लॉस झालाय, मी चुकलोय, मार्केटला टेक्निकल अनालिसिस करता नाही आलं मला, आपण तिकडनं काहीतरी नवीन सुरुवात करू शकतो, शिकू शकतो. फक्त मी बरोबर आहे, मार्केटच मला फसवतोय, माझं नशीबच खराब आहे, ह्या गोष्टी सगळ्या आहेत ना अंधविश्वास आहेत. फक्त तुम्हालाच नाही, सगळ्यांना त्रास होतो या गोष्टीचा. पण बाकीचे ट्रेडर्स करतायत, या आपण आमचे फॅमिली मेंबर्स आज पण मला मेसेज आले, प्रॉफिट झालंय 10-20 पॉईंट 25 पॉईंट लोकांनी काढलेले. ठीक आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. स्कॅल्पिंग करतात. स्कॅल्पिंग काय विषय फक्त आम्ही फॅमिलीमध्ये माहिती आहे, मोठे लॉट्स घेऊन 5-10-20 पॉईंट काढतात. ठीक आहे, भेटतात पैसे. मार्केटमध्ये पैसे काढणं जरुरी आहे. तुम्ही काय करताय, कसं करताय हे तुमच्यावरती. कारण गेम तर खूप आहेत, स्ट्रॅटेजी खूप आहेत, सेटल्स खूप आहेत. तुम्हाला कुठली आवडते, तुम्ही मार्केटला कसं समजताय आणि प्रॉफिट घेऊन निघाल्यानंतर परत तुम्ही बसत नाही मार्केटमध्ये, ही मोठी गोष्ट आहे. ह्याला बोलतात कॉन्फिडन्स आणि ह्याला बोलतात संयमपणा. कंट्रोल असणं जरुरी आहे. 10-10:30 पर्यंत मार्केटला पैसा भेटला का निघून गेला आपल्या कामाला. बाकी मार्केट कुठे जाते, 100 पॉईंट, 150 पॉईंट, 200 पॉईंट कुठे जाते, मला फरक पडत नाहीये. माझं प्रॉफिट झालं, मी निघालो, मला 500 भेटले, मला 5,000 भेटले, विषय संपलेला आहे. पण या विषयावरती वारंवार ट्रेडिंग करत राहणं म्हणजे आपल्या मनावरती आपला कंट्रोलने ताबा नाहीये. ठीक आहे. तर आपलं तुम्ही नोट लिहित जावा. आता जसं सांगतो तसं की एक हा पॅटर्न तर नक्कीच मला दिसतोय. ठीक आहे. तर मी 1 हवरच्या या एका तासाच्या टाइम फ्रेम वरती येतोय. तर मार्केटनी इथे जी लेवल आहे, ही बघा, ही जी लेवल आहे ती 250 ची आहे. पण आता ही जी लेवल आहे ती 150 ची लेवल आहे. ठीक आहे. आणि अजून खाली जी लेवल आहे ना ती आपला बॉटम आहे 850 चा. तर मी असं बघायला गेलो तर मार्केट आता झोन मध्ये असल्यामुळे मी खालच्या लेवल्स ह्या मानतोय. 850 च्या खालीच मला जर करायचं, काय करायचं मी करेन, नक्कीच करेन. ठीक आहे. वरची लेवल माझ्यासाठी तीच राहणार आहे, लगभग 820 या 830 ची लेवल मला भेटते. जरा मोठं करून बघूया आपण, मोठं बघून क्लिअर कळतं आपल्याला. ओके. तर ही जी लेवल आहे, हो नक्कीच 30 ची लेवल आहे. म्हणजे जर मार्केटला वरती जात असेल तर मार्केट 25,030च्या लेवलला तोडणं जरुरी आहे, जी आपली पहिली पण लेवल होती. आणि जर मार्केटला खाली यायचं असेल तर मार्केटनी 850 ची लेवल तोडणं जरुरी आहे. पण टार्गेट आपले सेम असतील, तेच असतील.
त्यामुळे आपला सेम झोन निर्माण झालाय तोच राहणार आहे. या 150 पॉईंट मध्ये मी खेळणार नाहीये. ठीक आहे, 150-200 पॉईंट मध्ये मी खेळणार नाही, कारण मार्केट साईडवेज होण्याची शक्यता जास्त असेल. जिकडे आपल्याला अपेक्षा असते तेव्हा मार्केट आपल्याला ट्रॅप करतं. ठीक आहे, आता येऊया अजून मोठ्या चॅनलवरती, जो आपला डेलीचा पॅटर्न आहे. ठीक आहे, डेली मध्ये मार्केट काय करतं हे पण बघणं आवश्यक आहे. बघा, मार्केटनी मुवमेंट दिल्यानंतर एक साइड खालचा मुवमेंट दिलेला आहे. ठीक आहे, नंतर गॅप डाऊन मार्केटनी प्रयत्न तर केलाय, पण मार्केटनी इथे आपल्या झोन मध्ये परत आपला आणून ठेवलेला आहे. ओके, त्याचबरोबर हे खूप बघणं जरुरी आहे की प्रिव्हियसली कॅन्डल्सनी काय केलेलं आहे. ओके, प्रिव्हियसली कॅन्डल्सनी बघा 2 सेलिंगच्या सलग 2 दिवस कॅन्डल दिलेले आहेत. ठीक आहे, ही एक आणि ही जी कॅन्डल आहे ती खूप मोठी कॅन्डल आहे, जी आपल्या झोनला कव्हर पण करते. बरोबर आहे, म्हणजे एक असं म्हणणं आहे की ह्या झोनला कव्हर करते. पण आता एक ही इनसाइड कॅन्डल जी बनले, इनसाइड कॅन्डल म्हणजे कॅन्डलच्या आतमधली जी क्लोजिंग आणि ओपनिंग असते ती इनसाइड कॅन्डल होते, आणि ज्या वीक मोठ्या असतात समजा, असं समजा. ओके, आता असं बघायला गेलं तर मला ही डोजी कॅन्डल पण दिसते लगभग. आता काय होतं, डोजी कॅन्डल वर बनवावी या खाली बनवावी, जर बॉटमला बनली असती या वर बनली असती तर मी प्रेडिक्शन करण्यासाठी सक्षम असतो, क्लिअरिटी असती. पण एक डोजी कॅन्डल इनसाइड कॅन्डलच्या मध्ये बनलेली असणार, आणि मला आता दिशाभूल करण्याचा मार्केटचा पुरा प्रयत्न राहणार आहे. ठीक आहे, मग त्यावेळी काय करायचं. ठीक आहे, मार्केट आता इकडनं वरती पण जाऊ शकतो, मार्केट इकडनं खाली पण शकतो, कारण का दोघांचा प्रेशर तुम्ही बघाल ना, बायर्स आणि सेलरचा सेम लागलेला आहे. तर ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये असणं जरुरी आहे. ठीक आहे, की मार्केटमध्ये डोजी कॅन्डल बनले आणि प्रेशर बरोबर दोन्ही साईडनी होता, वरनं आणि खालनं पण. ठीक आहे, मग आता काय, तर आता आपल्याला बघायचं आहे की उद्या जर मार्केटनी या डोजी कॅन्डलचा हाय जो आहे 23चा, मी लगभग 30च ठेवतो, कारण का आपल्याला ती लेवल 10-20 पॉईंट हलवायची नाहीये. तर वरती ही लेवल तोडली आणि खालची लेवल जर मी अजून जरा छोटी करतो, ही 850 ची होती ना, तर मी घेतो 890 ची. ठीक आहे, जर 890 ला मार्केटने तोडलं तर मी काहीतरी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, अदरवाईज मार्केट साइडवेज राहण्याच्या शक्यतेमध्ये या डायरेक्टली मार्केट गुरुवारी फाटेल, गॅप अप या गॅप डाऊन ओपनिंग देईल, या डायरेक्टली ह्या झोन मध्ये खुलेल या झोन मध्ये खुलेल, गुरुवारची वार्ता करतो मी. पण उद्यासाठी मार्केट जरा रिस्क राहणार आहे, कारण का त्याच पद्धतीने मार्केटने आज मुवमेंट्स दिलेले आहेत. ठीक आहे, असं बोलू शकतो की तुफान की पहिले की आंधी, म्हणजे वादळ येण्याच्या पूर्वी जी शांतता असते ना, ती पण मार्केटने आज दाखवली असेल बहुतेक, आणि उद्या काहीतरी मोठा मुवमेंट देऊ शकतो. अपेक्षा सोडायची नाही. हा, पण अपेक्षावरती तुमचे ट्रेडिंग सेटअप नका सोडू. फक्त अपेक्षाने मार्केट इथे जाणार आहे या इथे जाणार आहे या दिशेमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला टेक्निक करणं खूप जरुरी आहे, बेसिक येणं खूप जरुरी आहे, कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर्स, ह्या सगळ्या गोष्टी येणार माहिती, लेवल्स माहिती पाहिजेत आपल्याला. त्यानंतर आपण काहीतरी करू शकतो या घडू शकतो. ठीक आहे, तर आपल्या लेवल्स तुम्हाला कळलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही पॉईंट नक्कीच लिहून घेतला असाल. आता मी 5 मिनिटं घेऊन परत आपल्या लेवल डिस्कस करत आहे. बघा, की उद्या जर मार्केटनी उद्याच्या मार्केटनी 25,030 ची लेवल तोडली, 30 ची लेवल तोडली, आणि ती पण कशी बघा, सस्टेन होऊन तोडणं जरुरी आहे. आता ही लेवल सस्टेन होऊन तोडणं का जरुरी माहितीये का तुम्हाला, कारण का हा एक मोठा रेसिस्टन्स आहे, एक राऊंड फिगर आहे 25,000, आणि जेव्हा 25,000 राऊंड फिगर असतो ना, तेव्हा खूप प्रेशर डेव्हलप असतो, कारण का तो एका वेगळ्या झोनमध्ये जाण्याची तयारीमध्ये असतो. ठीक आहे, ही एक गोष्ट झाली. त्यासाठी त्याची ओआय चेंज नक्कीच बघा, पर्सेंटेज ओआय चेंज बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल की मार्केटमध्ये किती साईडला प्रेशर आहे, बायर्स आहेत का सेलर्स आहेत. ठीक आहे, खालच्या बाजूला विचार करण्याची गरज नाही, खालच्या बाजूला डायरेक्टली तुम्हाला 890 आहे 850च्या खाली जर मार्केट येत आहे तर तुम्हाला 850 पण मी पकडत नाहीये, मी आपली लेवलच ठेवतो, कारण का बघा काय माहिती की आजचा लो हा आहे, पण प्रिव्हियस डे लो जो आहे ना तो हाय, जो आपला 800 850 येतोय. तर मी हेच करेन की 24,850च्या खाली मी नक्कीच सेलिंगला जाईन. बहुतेक हे उद्या 9:45 नंतर होऊ शकतं लवकर, कारण का काय की परवा सुट्टी असल्यामुळे प्रॉफिट बुकिंग लवकर येऊ शकते, सेलिंग या बाईंग लवकर येऊ शकते. 10-10:30 टायमिंग सोडण्यापेक्षा आपण जरा टायमिंग आपला वाढ कमी करूया. अर्धा तासाच्या 2 कॅन्डल, अर्धा तासाच्या 1 कॅन्डल, आणि 15 मिनिट 2 कॅन्डल मध्ये आपल्याला प्रेडिक्शन करायचंय. त्यानंतर आपल्याला ओआय चेंज बघायचंय, आणि त्यानंतर आपल्याला ट्रेडिंग करायची. फक्त मार्केट खुल्ल्या फ्लॅट खुल्ल्या आणि इथे
तोडत असेल तर करू नका, कारण मार्केट परत या रेंजमध्ये इथपर्यंत येऊ शकतं आणि रेंजमध्येच राहील, पण असं येऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे संभावना जास्त आहेत. उद्या असं पण होऊ शकतं की फ्लॅट खोल मार्केट असं तोडायला जाईल आणि इकडे डायरेक्टली ही लेवल देईल. ही खालची लेवल तोडणार नाही, पण रेंज मध्येच राहील. पण एक छोटासा ट्रेड तुम्हाला भेटू शकतो, 10-20 पॉईंटचा ट्रेड तुम्हाला भेटू शकतो. तर उद्या काम करताना मन शांत ठेवा, डोकं शांत ठेवा, अग्रेसिव्ह होऊ नका, लॉट कमी ठेवा, समजा, शिका, त्यानंतर ट्रेडिंग करा. आणि हाच मार्ग जर तुम्ही जर फॉलो केलात तर खूप अति उत्तम चांगली गोष्टी होतील. ठीक आहे, तर उद्या आपला सेन्सेक्स एक्सपायर नंतर परवा मार्केट बंद असणार आहे. ठीक आहे, तर परवाचा मार्केटचा व्हिडिओ बनवून काही फायदा नाहीये, त्यामुळे गुरुवारच्या मार्केट डायरेक्टली व्हिडिओ बनवता येईल. त्यामुळे उद्या बघूया काय होते, मार्केट काय करते, कुठल्या दिशेला जाते. आपला संयम आणि नियम पाळायचे. आपला मेंदू पटकन जे बोलेल ते नका करू, मन पटकन बोलेल घ्या घ्या काढा काढा तसं नका करू. शांत राहावा, मार्केटला पहिले दिशा बघू दे आणि त्यानंतर त्या दिशेवरती तुम्ही खेळा, तरच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल. ठीक आहे, माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचा उद्या दिवस ग्रीन मध्ये क्लोज व्हावं ही अपेक्षा करत माझा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद, गुड नाईट.